संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये हृदयरोग तज्ञ डॉक्टर राजीव डोंगरे आणि पत्नी डॉक्टर विजया डोंगरे यांच्या आरोहण अकॅडमीमध्ये निसर्गाची धमाल शाळा सुरू झाली। या उपक्रमातून शहरीकरणामुळे निसर्गापासून दूर झालेले विद्यार्थी पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात येणार आहेत। उद्घाटन प्रसंगी आमदार रमेश बोरनारे यांनी स्वतः खडू हातात घेऊन विद्यार्थ्यांचा आउटडोर क्लास घेतला। त्यांच्यातल्या शिक्षकांप्रती असलेल्या भावनेमुळे विद्यार्थ्यांना निसर्गाचं महत्त्व समजावून सांगण्यात आलं। हा उपक्रम मुलांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी तसंच निसर्गप्रेम वाढवण्यासाठी राबवला जातो। यासह पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या इतर बाबींचा विचार करून शालेय विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच निसर्गाशी जवळीकता वाढावी या उद्देशानं आरोहण अकॅडमीकडून नवनवे प्रयोग आणि उपक्रम राबवले जातात। आरोहण अकॅडमी ही फक्त शाळा नसून पुस्तकी ज्ञान देत नाही, तर ती विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याकडे पूर्ण लक्ष देते। या संकल्पनेतून आरोहण अकॅडमीमध्ये आउटडोर क्लास स्थापन करण्यात आले। कोकण रेल्वे मार्गावरच्या गोव्यातल्या मडगाव स्थानकाजवळ रावण फोर्ट इथं दुरुस्तीच्या कामासाठी 21 ते 24 एप्रिल दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे। या कालावधीमध्ये काही गाड्यांच्या वेळापत्रकावर तात्पुरता परिणाम होईल। या बदलांमुळे प्रवाशांच्या प्रवासाच्या वेळेत काही प्रमाणात विलंब होऊ शकतो। चिंचपोकळी पूर्व इथल्या रेल्वे कंपाऊंडच्या मैदानामध्ये केबलला आग लागली। आगीमध्ये सर्व केबल जळून खाक झाल्या। अग्निशमक दलाच्या 2 गाड्यांकडून आग आटोक्यात आणण्यात आली। मुंबई महापालिका सभागृहाचं कामकाज आता युट्यूबवर लाईव्ह पाहता येणार आहे। लोकप्रतिनिधी सभागृहात काय आवाज उठवतात त्याचं थेट प्रक्षेपण जनतेला पाहता येणार आहे। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती जळगावात सोने चांदी बाजारात मोठी उलाढाल झाली। शहरात 45 कोटी तर जिल्ह्यामध्ये 75 कोटी रुपयांची उलाढाली झाल्या। शिवाजीनगर बांद्रे इथल्या महापालिकेच्या शाळेमध्ये किशोरी पेडणेकर यांनी अचानक भेट दिली। विद्यार्थ्यांना दिलं जाणारं मध्यान्ह आहार निकृष्ट दर्जाचं असल्याची तक्रार करण्यात आली होती आणि त्यानंतर पेडणेकर यांनी भेट दिली। पनवेल सायन महामार्गावर खारघर परिसरात 2 अपघात झाले। यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली। हिरानंदानी ब्रिजवर 4 गाड्या एकमेकांना धडकल्या। त्यानंतर काही अंतरावरच त्याच लेनमध्ये आणखी 3 गाड्यांची साखळी धडक झाली। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात उबेर टॅक्सी चालकांनी मिळून एका खासगी टॅक्सी चालकाला मारहाण केली। भाडं घेण्यावरून झालेल्या वादामध्ये हाणामारी झाली। आशा भोसले यांच्या अस्थी गंगेमध्ये विसर्जित करण्यात आल्या। आशा भोसले यांच्या इच्छेनुसार वाराणसी इथं विधी करण्यात आला। त्यांच्या गाण्याच्या स्वरामध्ये अस्थी कलश मणिकर्णिका घाटापर्यंत नेण्यात आला। पालघर इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर टँकरमधून गॅस गळती झाली। सोडियम क्लोराईडची वाहतूक करणाऱ्या टँकरमधून गॅस गळती झाली। गॅसमुळे त्रास होत असल्यामुळे काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली। डोंबिवली रेल्वे स्थानकात लोकलचा डबा रुळावरून घसरला होता। ठाकूरलीला जाणाऱ्या रिकाम्या लोकलचा डबा घसरल्यानं मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली होती। 2.5 तासाच्या प्रयत्नानंतर सेवा पुन्हा सुरू झाली। पिंपरी चिंचवडमधल्या भोसरी एमआयडीसीमध्ये भीषण आग लागली होती। अग्निशमन दलाच्या 10 गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। पुण्यातल्या पाणीसाठा रविवारी बंद राहणार आहे। पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं। पर्वती, वडगाव, लष्कर आणि वारजे या प्रमुख जलकेंद्रांमधल्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे संपूर्ण पुण्याचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे।